हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आता जे पावसाळ्याचे दिवस आहेत तर ते चालू झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तर पाऊस आता चालूच होता, म्हणजेच जी पावसाची भुरभुर होती तर ती चालूच होती। काल रात्रीपासून इकडे जो पाऊस आहे तर तो चालूच आहे। तर तुम्ही बघू शकता तर हा जो स्पेस आहे तर हा बाहेरचा स्पेस आहे, म्हणजेच जिथं मी राहतो रूम करून तर त्यांचा हा बाहेरचा एरिया आहे। यामध्येच ते जे फुलाची वगैरे झाडे आहेत तर ते देखील लावतात आणि तुम्ही ज्या गाड्या बघितल्या तर त्या त्यांच्याच आहेत। तर अशा प्रकारे जो बाहेरचा परिसर आहे तर तो तुम्हाला मी दाखवला आणि यानंतर जी फुलं आहेत तर ती देखील मी आणून घेतली, कारण आता पावसाळ्याचं देखील आपल्याला पद्धतशीर जी फुलाची झाडं असतात तर तिथे फुलं तोडण्यासाठी पद्धतशीरपणे जावं लागतं, कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जे साप वगैरे असतात तर ते थंड जागी येऊन बसतात। त्यासाठी तुम्ही पद्धतशीरपणे पाहून जा आणि त्यानंतर जो स्वयंपाक आहे तर तो मी अगोदर करून घेतो आणि त्यानंतर जी स्वामी सेवा आहे तर तिला मी सुरुवात करतो। तर आज वरण भातच करायचा होता, त्यासाठी मी अशा प्रकारे ही जी डाळ आहे तर आता जेव्हा मी गावाकडे गेलो होतो, म्हणजेच जो तुमच्यासोबत मी स्वामी समर्थांच्या पारायणाचा व्हिडिओ शेअर केला तर तेव्हा मी गावाकडे गेलो होतो। आत्ताच 15 तारखेला मी गावाकडून आलो तर तेव्हा ही जी तुरीची डाळ आहे तर ती मी सोबत घेऊन आलेलो होतो, म्हणजेच आमच्या घरची डाळ होती त्यामुळे मग मी सोबत आणली, म्हणजेच बाहेरच्या डाळीपेक्षा आपली घरची डाळी चांगल्या असतात त्यासाठी मग ही जी तुरीची डाळ आहे तर ती आमच्या घरचीच आहे त्यामुळे मग सोबत घेऊन आलो। तर अशा प्रकारे कुकरमध्ये मी ही जी डाळ आहे तर ती लावून दिली आणि एकीकडे जो भात आहे तर तो दुसऱ्या गंजामध्ये लावून दिला, म्हणजेच जी कामं आहेत तर ती लवकर लवकर होऊन जातात। नाहीतर एकाच कुकरमध्ये जर दोन्ही गोष्टी करायच्या म्हटलं तर टाईम देखील लागतो आणि उशीर देखील होतो आणि उशीर आता म्हणजे चालत नाही, कारण जसं की तुम्हाला माहिती असेल की मी जॉबला आहे, त्याचबरोबर जे आपलं नियोजन असतं तर ते आपल्याला प्रॉपर करावं लागतं। जो आपला टाईम टेबल आहे तर त्यानुसारच आपल्याला आपलं जे रुटीन आहे तर ते ठरवावं लागतं, नाहीतर जर असं जरी टाईम इकडे तिकडे झाला तर आपला जो पूर्ण म्हणजेच रुटीन आहे तर तो डिस्टर्ब होतो। त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता एकीकडे मी कुकर लावून दिलं, म्हणजेच याच्यामध्ये आता डाळ होते आणि दुसरीकडे जे पातेलं आहे त्यामध्ये मी भात लावून दिला आणि जो गॅसचा ओटा आहे तर तो लगेचच मी क्लीन करून घेतो, नाहीतर मग तो तसा राहिला की तसाच राहून जातो, आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि मी तर लगेचच क्लीन करून घेतो स्वयंपाक झाला की। त्यानंतर जसं की तुम्हाला मी सांगितलं की जी फुलं आहेत आता पूजेला लागणारी तर ते मी आणून घेतली आणि ही जी म्हणजेच मी ज्यामध्ये मी फुलारीमध्ये फुलं आणतो तर ती देखील मी मागे तुमच्यासोबत शेअर केली होती, म्हणजेच जिथे मी राहतो त्या आमच्या ज्या घरमालक काकू आहेत तर त्यांनीच मला दिलेली होती, म्हणजेच त्यांचीच फुलारी आहे, त्या देखील फुलं अशाच फुलारीमध्ये आणतात त्यामुळे मग मी म्हणजे मला सोयीस्कर होते फुलारीमध्ये फुलं आणणं। आणि त्यानंतर जी आता स्वामीसेवा आहे तर ती मी सुरुवात केली स्वामीसेवेला। त्याचबरोबर आज एक नवीन गोष्ट देखील खरेदी केली होती तर ती देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर अशा प्रकारे आता जी स्वामीसेवा आहे तर ती माझी आता एकीकडे चालू होती आणि ही जी रांगोळी मी काढली होती म्हणजेच मंगळवारी, तर हा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारी येईल, म्हणजेच हा बुधवारचा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर आता उद्या गुरुवार देखील आहे, म्हणजे स्वामींचे पारायण देखील करायचे आहे तर त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर ही जी रांगोळी मी काढून घेतली होती म्हणजेच आपली श्री कुलस्वामिनी प्रसन्न, तर ही देखील म्हणजेच मी पुसून घेतली, म्हणजेच आता जेव्हापासून मी ही जी फरशी आहे तर तिचा यूज केलेला आहे तर जी रांगोळी काढतो मी तर ती खूप सोयीस्कर म्हणजे होत आहे काढण्यासाठी आणि पुसण्यासाठी पण। नाहीतर एरवी जर आपण म्हणजेच तुम्ही बघत असाल तर हा खालचा जो थर्मस आहे त्यावरती पेपर अंथरलेला आहे मी आणि त्यावरती आता ही फरशी ठेवली आहे। तर फरशी ठेवल्यापासून जी म्हणजेच आपण रांगोळी वगैरे काढतो तर ती मला खूप सोयीस्कर होत आहे आणि आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते जेव्हा आपण रांगोळी काढतो। तर सर्वात पहिल्यांदा जी रांगोळी आहे तर ती मी पुसून घेतली आणि त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिला मी अभिषेक करून घेतला। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे छोटे प्लेट्स आहेत म्हणजेच पितळेचे तांब्याचे, तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कोणकोणत्या वस्तू सोबत आणलेल्या आहेत आणि कोणकोणत्या मी ऑनलाईन घेतल्या। म्हणजेच आपण बाहेरच गावी जरी असलो शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी तेव्हा देखील म्हणजे आपण स्वामींची सेवा करू शकतो। तर जे शिक्षणासाठी असतात तर म्हणजे त्यांनी फोटोची देखील म्हणजे स्वामींची एक माळ जप जरी केली तरी चालेल, पण जे समजा जॉबला असतात म्हणजे ज्यांच्याकडून शक्य होते स्वामी सेवा करण्यासाठी तर त्यांनी आवर्जून स्वामी सेवा करावी। आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत की आपण स्वामी सेवा कशी करावी, म्हणजेच आपल्याला स्वामी सेवेमध्ये जास्त करावं लागत नाही, फक्त एक माळ जप जरी केली स्वामींचा तरी आपली जी स्वामी सेवा आहे तर ती आपल्या हातून घडत असते आणि त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं। तर मला स्वामींची सेवा करायला खूप आवडतं, त्यामुळे मग अशा प्रकारे जे देवघर आहे तर हे मी तयार केलेलं आहे, याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तींना अभिषेक करून घेतला, त्यानंतर त्यांना वस्त्र परिधान केली, त्यानंतर जे माझ्याकडे रुद्रयंत्र आहे तर याची देखील मी सेवा करत असतो तर याला देखील अभिषेक घालून घेतला आणि जी रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे तर ती मी याच्या भोवती ठेवतो, म्हणजेच जे महादेवांचं आपण म्हणजे सोमवारी आपण रुद्रयंत्राची सेवा केली पाहिजे, पण मी एरवी पण म्हणजेच दररोज जे रुद्रयंत्र
यंत्राची सेवा आहे तर ती मी करत असतो. म्हणजेच एक माळ जप म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा करायचा आणि त्यानंतर आपली जी स्वामी सेवा असते म्हणजेच त्याचा श्री स्वामी समर्थ या माळीचा मी एकच माळ जप करतो. म्हणजेच आपल्या नित्यसेवेमध्ये 11 माळी सांगितलेल्या आहेत, पण म्हणजे ज्याला जसं शक्य होते तर तसं तुम्ही माळ जप करा. त्यानंतर जी फुलं मी आणली होती तर ती देखील मी देवांना वाहून घेतली. त्यानंतर स्वामीचा जो जप होता एक माळ तर तो मी करून घेतला. याचबरोबर जे म्हणजेच आता एकीकडे मी कुकर म्हणजेच लावलं होतं तर ते देखील शिट्टी वगैरे झाली होती, त्यामुळे मग गॅस जो आहे तर तो मी बंद करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा सेवेसाठी लागलो. कारण म्हणजेच जेव्हा आपण एकदा सेवेला बसतो तर तेव्हा आपण आपली सेवा होईपर्यंत जागून उठायचं नसतं, पण कधी कधी आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे येत राहतात तर आपण मधामध्ये उठू देखील शकतो. तर स्वामीची जी एक माळ जप आहे तर ती मी करून घेतली आणि ज्या काही सेवा मला करायच्या असतात तर जे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असतो तर याचे आपल्याला 3 अध्याय वाचावेच लागतात. आणि याचबरोबर आपल्याला म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये अजून एक पुस्तक भेटते, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र. यामध्ये आपण कोणत्या वारी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत व त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर माहिती आहे. आपण कोणत्या वारी कोणते मंत्रपठण केले पाहिजेत, कोणते स्तोत्रपठण केले पाहिजेत, तर संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे आपण जर एकदा ते पुस्तक घेतलं तर आपल्याला म्हणजेच खूप सोयीस्कर जातं. वारांनुसार आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की आवर्जून घ्या. आता जे वाचन आहे तर ते माझं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपल्याला दररोजचे 3 अध्याय वाचावे लागतात. तर आजचा वार होता बुधवार, तर आज वाचायचे होते 19, 20 आणि 21वा अध्याय. म्हणजेच या ग्रंथामध्ये पूर्ण 21 अध्याय असतात. तर आपले 7 वारांनुसार आपल्याला दररोजचे 3-3 अध्याय वाचायचे असतात. म्हणजेच आपलं एक पुस्तक पूर्णपणे पठण होऊन जातं. त्यानंतर महाराजांची जी आरती आहे तर ती मी करून घेतली आणि जी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर ही बघा ती वस्तू आहे. म्हणजेच मी खूप दिवसांपासून ही वस्तू बघत होतो पण मला भेटली नाही. म्हणजे हा दिवा आहे, म्हणजेच आपण जो अखंड दिवा लावतो तर त्या साईजमध्ये हा छोटा दिवा आहे. म्हणजे मला छोट्या साईजमध्ये पाहिजे होता पण मला भेटला नाही. आणि आता जेव्हा म्हणजेच दिसला, म्हणजेच आम्ही म्हणजेच कामासाठी गेलो होतो तर तिथे मला हा दिसून गेला. त्यामुळे मग मी हा लगेचच घेऊन टाकला, कारण मला अशा वस्तू घेण्यासाठी खूप आवडतं. तर ज्या देवांच्या खास करून ज्या देवांच्या वस्तू आहेत तर त्या घेण्यासाठी मला खूप आवडतं. त्यामुळे मग हा जो दिवा आहे तर तो मी घेऊन टाकला. तर हा दिवा देखील आपल्या पूजेमध्ये आपण जेव्हा यूज करतो या दिव्याचा तर दिसायला देखील खूप छान दिसतो. आणि त्याचबरोबर म्हणजे हवा जरी असली तरी याच्या भोवती जो काच आहे त्यामुळे हा जो दिवा आहे तर हा विझत नाही, म्हणजेच अखंड चालू राहतो. त्याचबरोबर आता नवरात्रीमध्ये किंवा आपण जेव्हा अखंड पारायण करतो तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्याच दिव्याचा यूज करा. किंवा आपण समई वगैरे लावतो पण थोडीशी जरी हवा आली तर समई विझून जाते आणि त्याचा आपल्यालाच वाईट वाटतं. त्यामुळे मग मी तुम्हाला नक्की सांगेल तुम्ही अशा प्रकारचा हा जो दिवा आहे तर हा आवर्जून याचा यूज करा. तर आपण आता कोणतीही नवीन वस्तू आणतो तर त्याची आपण पहिल्यांदा पूजा करतो आणि ह्या दिव्याचा जो उपयोग आहे तर तो मी उद्या गुरुवारच्या पूजेमध्ये करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर सर्वात पहिल्यांदा मी खाली थोड्याशा अक्षता ठेवून घेतल्या, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकला आणि त्यावरती जो दिवा आहे तर तो मी ठेवून घेतला. त्यानंतर मी दिव्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलं आणि जी फुलं आहेत तर ती मी अर्पण केली. तर हा दिवा दिसायला देखील खूप छान दिसतो. आणि जो दिवा तुम्ही बघत आहात म्हणजेच मी दररोज देवपूजेमध्ये यूज करतो तर हा देखील मी इथेच मार्केटमधून घेतला. म्हणजेच मला जशा देवांचे जे भांडे आहेत तर ते मला इथे बरेचसे मिळून जातात आणि जसे मला हवे असतात तर तसे देखील मिळून जातात. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.